हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आम्ही भगवद्गीतेचे राजविद्या राजगुह्य योगाचे ज्ञान विज्ञान समेत परमात्मानेक अर्जुना ज्ञान जीवचे ते ऐकत असायची. तशी परमात्माक कोण द्वेष करता तांकां निंद करता तांकां प्रेम मुक्ती ना. कोण राक्षसी प्रवृत्तीचे सची आसुरी प्रवृत्तीचे सची परमात्माला वयर द्वेष करताची त्या प्रेतांक गेले मौढ्य मूर्खतन म्हूण सांगता. आनी दैवी प्रकृतीचे कशें असताची म्हूण सांगता. दैवी प्रकृतीचे कोण देवते, राजसी प्रकृतीचे मनुष्य, तामसी प्रकृतीचे राक्षस जाल्यार दैवी प्रकृतीन तूं देवते मात्र न्ही, सात्विकई देवाला आराधन करतल जन असची तांणी देवाक आश्रय करून असो तांणी दैवी प्रकृतीचे तांणी महात्मा म्हणटा. आनी महात्मा जन कशें आसता म्हूण सांगून तांगेल विशय सांगता. आनी सांगता त्या महात्मांक परमात्मा पुराय जनाल पशी फुडें तुकून आशिल्लो अनादी अव्ययो म्हूण सांगून परमात्माला यथार्थ ज्ञान ते महात्मा जनांक आसता. ज्ञानी भक्त म्हणटात तांकां. आनी सात्विक जनाक मात्र नाना जिवांचे उत्पत्ती कारण जाल्लो परमात्मो म्हूण म्हळ्यार एक विशय कळटा म्हूण सांगता. आनी ते ज्ञानी जन ज्ञानी भक्त कशें आसची म्हूण आतां तिळशीत पळयाची. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते म्हणटा. म्हळ्यार सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, सतत मेगेले कीर्तन म्हाका पावका म्हूण सांगून नाना व्रत करून दृढ मनान मेगेले भक्ती करतल जन तांणी कसं करताची म्हाका नित्ययुक्ता उपासते. केन्नाय मेगेल वैरी मन दवरून तांणी मेगेले अर्चन पूजन भक्ती सकड करताची. म्हळ्यार परमात्माला आराधन पूजा सकड कशी कोरका म्हूण सांगून कृष्णान हांगा सांगल्या वरी जाल्ले हें आमकांय गोतस हें कशें कोरका म्हणून ना. ताचे खातीर पुरंदरदासाल एक पद्यस पळया कशें देवाक आराधन कोरका. हे गे मेच्चिसली अर्चिसली निन्ना म्हूण सांगून. म्हळ्यार कशी तुका आमी मेत्साचे देवा, कशी तुगेलें अर्चन करचें, कशी तुगेली प्रितीक आमी पात्र जावचें म्हूण सांगून दास निमगिता पळया. केलो जन देवाक सतत जावन नाम संकीर्तन करून मेत्साच्या पळयताची. मेगेल देव यो मेगेलोची म्हूण म्हळ्यार प्रितीन कशी आचरडाल विशय पळय. आम्मा भारी प्रितीर मेगेल पोतू ताका इतलें काम मेळ्ळें सांदकून तशी तो शिक्षा बुशार दोन तूं सांगेल तशी आयकत आशिल्लो प्रती विशयान मुखार आशिल्लो आजीव लाय काम मारपावल तीक सांगून पावना, तिगेल सांगून सरना. तशी भक्तांक देवाल विशय सांगून सोरूनच देवा होगळसून सोरूनच मेगेल देव तो मेगेल देव म्हळ्यार एक प्रिती अभिमानान परमात्माल वैरी सगळो दीस मन दवरना आसोका तांणी भक्त ज्ञानी भक्त म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता. तशी तितलेच वेळ म्हणून गेल्यार ना. यतंतश्च कशी जाल्यार तांणी देवा पावू का म्हूण खाली स्तोत्र करचें न्ही, वगळसूच न्ही. यतंतश्च म्हणटा म्हळ्यार कशी जाल्यार देवा पावू का, खंयचे कश्ट जाल्यार व्हड न्ही, देवाक आमी पावू का म्हूण सांगून देवा पावचे विशयान तूं सतत जावन प्रयत्न करताचे तांकां यतंतश्च म्हणचे देवा पावचे विशय. म्हळ्यार देव म्हाका जावका हांगाच म्हाका कसली नाका, म्हाका देवू जावका. कशी त्या चेडूपल्या कसल खेळणी दिल्यार आम्म जावका म्हूण एक म्हणटा हट सूर केल्यार आम्मान मेळ्ळे शिवाय हट रब्बयना पळय. तशी भक्तांक देव जावू का म्हूण दिसून देवा खातीर तांणी यतंतश्च सदा सर्व काळ प्रयत्न कोरका. कशी दृढव्रता आहा देवा पावका म्हूण जाल्यार दृढ मन जावका. दृढव्रता आहा म्हूण म्हळ्यार कस कश्ट जाल्यार नानाविध उपवास व्रत
कोरनु देह दंडन कोरनु क्रच चांद्रायण एकादशी असल पुरे देहदंडन प्रायश्चित्त व्रत म्हणटाची हे कोरका करतना आमी कशी संकल्प लेखला तशी कितलीय कश्ट जाल्यार सही शरिराक दृढ मनान ते उपास करचे आनी देवूच म्हाका विंगड कोणेय ना देवाले आश्रय म्हाका विंगड कोणेय ना म्हूण सांगून दृढ मनार लेखचे हे पळय दृढ व्रता म्हणटाची निन्न नाश्रयेस वेनो निगम गोचर नित्य बेन्न बिडदे कायो म्हूण सांगून दसंगेल पद्यस पळय देवा तूच म्हाका गती म्हाका म्हगेल फाटबला केन्नाय राप विंगड कोणेय ना म्हाका तुकाच तुगेले आश्रय आयला म्हूण सांगून हें दृढ व्रत म्हणटाची तशीच नमस्यंतश्च माम भक्त्या सगळो दिसतांनी भक्तीन म्हाका नमस्कार करताची कशी नमस्कार करचे आमी एकडे तेकडे वतन देवा नमस्कार करची न्ही खाले आड पडल्यार पावना मन देह उत्र पुराय देवा लेदराक आमी बारी विनयार आसुका बागसून आसुका ताका नमस्कार म्हणचे म्हळ्यार कशें आसुका शरणागती येवचें ना अहम करता हरी करता देवा हांव हांगा करचें कसलें ना पुराय तुवेची कोरोचे करचे सगळे हांव न्ही ताचे खातीर पळय म्हणचे हें कसलें विद्ये नीडुवे नीने बुद्धी कलिसुवे नीने उद्धार करता मम स्वामी नीने म्हूण सांगून म्हणला पळय नान्याके बडबनु नान्याके प्रदेशी श्रीनिधे हरी येनगे नी निर्वतनका म्हूण सांगून पुरंदरदास म्हणटाची विद्ये नीडुवे नीने देवा म्हाका विद्ये दिवची तुवें बुद्धी दिवची तुवें म्हाका स्वरूप उद्धार करचे तुवें देवा म्हूण म्हणलेली एक शरणागती तूं शिवाय कोणेय ना विंगड कोणा लागीं म्हाका उद्धार कर म्हळ्यार तांणी तांगेले स्वार्था कशें जावका तें मांद करताची जाल्यार परमात्मा तुगेले हांव म्हाका तूं उद्धार कर परमात्मा म्हूण म्हणल्यार पुरो तूं तुगेल्या व्हरत तुगेल म्हणल स्वार्थ कसलो ना आमकां उद्धार करचे तुका एक तुगेलें व्रत कसलें म्हूण म्हळ्यार भक्तांक उद्धार करचे विंगड कसलें ना देवा म्हूण सांगून नमस्यंतश्च माम भक्त्या म्हाका भक्ती नमस्कार करतल जन तांनीची ज्ञानी भक्त म्हूण म्हणटा हांगा देवाक पोट भरी तोंड भरी स्तुती करका कित्याक देव सर्वशक्त हांव तागेल्या तर कांय न्ही म्हूण म्हणलेलें मनांत आसुका ताजे खातीर न्हू म्हणचे हरिमुकुंदनु नीनो नरजन्म हुळू नानो परमात्मनु नीनो पामरनु नानो जवो तिरुकनु नानो म्हणटाची तशीची तूं दिवची पुरे तुवें देवा हांव तुगेलें केन्नाय मागचें म्हूण कसलें वय न्हय आमी देवा कसलें दिवचें म्हूण आमी लेखचें तें वड्डस्तीक ताण दिलेलें न्हय इदम दत्तम न मम हांव तुका तूं दिलेलें तुका दिलां देवा ह्यान तुमगेल कसलें ना जाल्यार मागीर आमकां अहंकार कितलो आसता आमी देवा दिवचें म्हूण सांगून तशी आमी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार देवाक एक स्तोत्र करता देवाक एक प्रिती कोरका भक्ती कोरका ह्या परी आमगेल्या मनांत येता जाल्यार एक नमने गिली बाई पाडशी म्हणचे पशी आतां एक भगवद्गीतेची आमी वाजील म्हूण लेखया कसं म्हणूंक वतना आमकां आमी सान आसतना वाजिला बाई पट केला प्रायज घेतला म्हळ्यार तांतूं कसलें अर्थ वतना आमकां भगवद्गीत म्हळ्यार कसं न्ही देवान अर्जुना सांगिल्लें तांतूं भगवान वाच अर्जुन वाच म्हणस तें गोतस विंगड कसली ताजी एक चूर अर्थ वतना गीत म्हळ्यार कसं म्हण कोणेय निमगेलें रे तेजन आमी गीत म्हळ्यार कसं सांगचें कसो बायपटा खातीर आसूचें तें बायपट कोण प्रायजनी मेळटा म्हूण तितलें एक उत्त आशिल्लें जाल्यार निजावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार परमात्माक अर्थ करून घेवका जाल्यार परमात्मा विशय आमकां अर्थ जेवका तशी गीत म्हाका 700 श्लोक गीतेन तुला बायपट येता म्हूण म्हणलेलें शिपारस तें एक व्हड न्ही आमकां गीत कितले अर्थ जाल्ला म्हूण म्हणलेलें मुख्य तशें खंयचेय एक जेवो देवाल विशयो आमकां अर्थ जावका अनुसंधान आसुका तशें जाल्यार मात्र सार्थक जाता विना आमकां पुराय गुत्तस म्हणून 4 वेद बायपट सांगल्या कांय प्रयोजन ना ते वेदाचें अनुसंधान आमी करून घेवका तशें जावन देवाल स्तोत्र पळय कसं खातीर म्हणचे आमी त्या देवाकय आमकांय मध्यंत एक संपर्क करचे तसलें एक साधन तें म्हळ्यार एक आमी देवाल्या वचून पावच्याक एक ब्रिज म्हूण लेखूं येता सेतू म्हूण लेखूं येता सांको म्हूण लेखूं येता तशी ताजे खातीर देवाला स्तोत्र म्हणटना आमी ते अर्थ करून घेवन देवा स्तोत्र केलें रे सम तें गोतना आमकां कसं की सांगतरसाचें आमकां कसं म्हणूंक वतना तें कोणकी सांगेल ते शिपरे सांगलां तांतूं चूक आसता आनी कसं म्हण गोतना नशी सांगचे पशी गोत तसून सांगलां ताका एक प्रभावय चड आसता तशी
घंटे गटले स्तोत्र सांगताचे बैसून आमकां कसं लेख ना मेगेला आजी सगळे बूक 2 पंत वाजून गेले स्तोत्राचे म्हणटा तूं कितले आमगेल्या मनाचें आमकां लागत ना तशी ताजे खातीर कितलेच स्तोत्र सांगू देवाल वयर आमकां मन रब्बनी म्हण जाल्यार त्या भक्ती खंयचेय प्रयोजना नातिले ताजे खातीर स्तोत्र करता कशी म्हळ्यार मन देवाल वयर सुका तोंडान स्तोत्र म्हणका देहान देवाक नमन करतर सुका तशी कशी ताजे खातीर न म्हणजे खंयची दिकड तुकून सांगल्यार तशी येत पळय म्हळ्यार तितले आमी देवा लागीं बागसुकाय तितले आमकां विनय सुका देवा पोलायटनेस म्हणटा तें आसून आमी देवाल्या बागसून सुका ताका भक्ती जावका तशी पळय हनुमंताला आमी फोटो पळयताचे न्हय हनुमंतू जगत जट्टी म्हणटाची बलशाली म्हणटा जाल्यार रामालेद्रा ताण पळय हात तागेले फोटोस रामालेद्रा राबिल कशें आसता पळय माती बागसून हात जोडसून अर्ध देह रामाला बागसून असतो तो वय तितलो बलशाली हनुमंतू रामालेद्राक बागसत आशिल्लो तशीची ये भक्ती एक दिसूनय आमकां हनुमंताल बरी आमी आंग बागसून भक्ती करूंक म्हणटा एक दिसाक न्हय देहांतू केदोळ ते उसरस आमकां ते दोळ परमात्माल वयर तशीच आमी भक्ती दवरका कशी जावका ती भक्ती दीस दुखून दिसू ती भक्ती देवाल वयर चड जतर वचका दीस तुकून दिसू देवाक आमी पळोवका देवा लागीं आसूका आमी म्हूण म्हणलेले एक आशी चड जतर वचुका आनी केल्लो जना एक अभ्यास आसा कसो म्हळ्यार भक्ती केल्ली 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 मागीर खंयची एक कडेन चिक्की चुकून तांणी कंचकी वाट्टे चमकली जाल्ली मागीर देव देवाल इतल्याक आमी आमगेले इतल्याक राबले थंय भक्ती जाल्यार चुकी तांतू कसलें ना सांगला देवान योग भ्रश्ट जाल्यार जनाक हांव चांग जन्म दीत म्हूण जाल्यार ते योग भ्रश्ट जायना नाशी थंय दुखून ती साधन म्हूण दवरशिल्लें जाल्यार कितले लायक जाता तशिल्ले तशी एक पंत एक दीस एक भक्ती एक पंत स्वल्प काळ भक्ती करचें स्वल्प काळ देवा विसरचें म्हूण न्हय केन्नाय एकल एक देवाल्या वयर भक्ती सुका तेदन मात्र सार्थक जाता आनी आमी हांगा चड जावन देवाला वयर भक्ती करची कसल्याक म्हळ्यार आमगेलें जिवन जेन्ना रितीर वचुका म्हूण आमी हांगा वांचुका न्हय ताजे खातीर आमी देवाला भक्ती करचें मागचे खातीरच भक्ती करचें आमी देवा लागीं त्या जाय ह्या जाय आनी जाय दुसरेक जाय म्हूण मागचे खातीर भक्ती मनस्पूर्वक भक्ती नंजिना मागीर तशें जावन आमकां आनीक वायट गुणय आसा कसो म्हणून प्रारब्धान कसो की दोश येयलो म्हूण लेख्या कसो की दुख्ख जेल्लें म्हूण लेख्या प्रारब्ध दोशान तेदना आमी कसो म्हणचें म्हळ्यार तुका सगळो दिसो भक्ती करून करून तूं म्हाका अशें केलें न्हय म्हूण सांगून देवान न्हय म्हाका हांव कसल करलें कसो जाल्लें देवान म्हाका अशें केल्लें न्हय म्हूण सांगून म्हणटाची जाल्यार तशेंच देवाल वयर भक्ती दिवन घेवची भक्ती नाका देवाल वयर भक्ती कशी आसता म्हळ्यार एक चरडान आम्मा प्रिती करची तशी आसता ते आम्मा पळय मारो बिश्टावो कसले करो ते चरड आम्मा म्हूण आम्माले वता पळय तशीची देव आमगेले प्रारब्धा समजावन आमकां कसले शिक्षा दिवो त्या वेळाक आमी देवा तुजे म्हाका आश्रय तूं शिवाय कोणीय गत ना म्हूण लेखून सदां सर्व काळ देवाल्याक वच्चाकच आमी प्रयत्न करता देवा लागीं आसच्याक आमी प्रयत्न करता ती जाल्यार एक श्रेश्ठ भक्ती खंयचेय सुख येवो खंयचेय दुख्ख येवो हे पुरे आमगेले प्रारब्धा फल परमात्मा तूं ना नशी म्हाका एक क्षणय आसूं जायना म्हाका कोणेय गत येनाची अन्यथा शरणम नास्ती परमात्मा क्षण क्षण तुवें म्हाका राखोका तुगेलें आवश्यकता म्हाका क्षण क्षण आस जिवनांत तूं कश्ट असो सुख असो देवूची म्हाका जावका हांव आसूचे देवाल दयेन म्हूण सांगून आमी लेखुका कितले जन्म येवो खंयच्यो जन्म येवो देवाल एक चिंतने दुखून हांव विमुख जायना नशी करी म्हूण सांगून कोण भक्त लेखता की तांकांचे नित्ययुक्ता उपासते म्हणचे नित्ययुक्त सदां सर्व काळ परमात्माक पावका म्हूण सांगून प्रयत्न करतले जनाक नित्ययुक्त म्हणचे तशी उपासते म्हणलें उपआसते उपवास म्हणलें उपवसती आतां आमी एकादशी उपास म्हणल्यार बळार करून खावचें मन खंय की देहा खायना नातिलच्यान देहा नितराण जाल्लें म्हूण सगळो दिसू न्हिदो नासताची जाल्यार न्हिद उपवास म्हळ्यार कसलें म्हळ्यार उपवसती आमी त्या परवा दिसांतू देवाल ओटू वचुका नित्यांतू येसुका जाल्यार ते दीस पुणें श्रेश्ठ दिसू तेदन फल
चार वांट्यान जात पळय तशी ते दनपुणी देवाल वैरी मन दवरनच का तशीच हांगा नित्ययुक्ता उप आसते देवाल लागीं म्हळ्यार सगळो दीस आमी देवाल कुडान तूं बसचें विंगड गई वचना म्हणना देवाल लागीं असचें म्हळ्यार कसो न्ही देव आमकां आमगेले ओटू असो म्हळ्यार अनुभव येवचो देवाक खंय खंय की सोदूच न्हय आमी आतां पळय तिरुपती वचून वेंकटरमणा पळोवका बद्री वचून बद्रीनारायणा पळोवका काशी वचून विश्वनाथा पळोवका अशें पुरे आमी लेखतात तो काशी विश्वनाथ काशीन तूं वस बद्रीनारायण बद्री मांद्र रस हे तिरुपती वेंकटरमण तिरुपती मांद्र रस म्हूण तें आमी लेखिल्लें न्हय तो खंय जाल्यार आपयल्यार आमकां मेळटा म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार तो आमगेले अंतर्यामी जावन आस देव खंय खंय तीर्थक्षेत्रांत न्हय देव आमगेलो ओटूच आस म्हणलेले बी एक अनुभूती आमकां येवका तेदना थंय कसो म्हणचें नित्ययुक्ता उप आसते तांणी देवा लोटू असची म्हूण सांगचें आनी हाजे पयलीं 2 श्लोका फुडले श्लोकान थंय सांगला पळय कसलें म्हणल्यार देवाक अवज्ञा केल्यार हे पळय दोश येवचे ते अवज्ञनातील भक्त कसले म्हूण हांगा सांगिल्लें तशें जाल्यार आमकां सुरवेक कसो कळका म्हळ्यार आमी देवाक अवज्ञ करूं नज अवज्ञ म्हळ्यार ब्रह्म रुद्र लक्ष्मी हे पळय परमात्माक समान तांणी परमात्माल दुखून अभिन्न म्हूण न्हय म्हूण लेखचें जेवो परमात्माल अवतार मूल रूप हे पळय विंगड म्हूण लेखल्यार हाकाची अवज्ञ करचें म्हणचें तेदना ते कोण अवज्ञ करता तांणी केलेलें सर्व काम निरर्थक जाता म्हणून ज्ञानी भक्त कश्य सची म्हणून परमात्मान सांगलें ज्ञानी भक्त सतत नित्ययुक्ता उपासते तसल जनाक ज्ञानी भक्ताची भक्त म्हूण म्हणटाची म्हूण आमकां कळ्ळें केन्नाय कशी आमी देवाले वैरी दृढव्रत आहा दृढ मन दवरून देवाले खातीर आमी निरंतर प्रयत्न कोण करताची नित्ययुक्ता उपासते नित्य देव आमकां जावका म्हूण सांगून कोण उपासन करतर आसता देवा लागीं आसता देवाली चिंतन मना दवर आसता तांणी ज्ञानी भक्त म्हूण आमकां सांगलें आतां देव सांगता ज्ञानी भक्त कशी तांगेले तांणी कसल करताची कशी आसताची म्हण ताचे खातीर देव सांगता पळय अर्जुना लागीं ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम ज्ञानयज्ञ म्हळ्यार निरंतर सांगले पळय नित्ययुक्ता नित्य प्रयत्नशील जन तांणी ज्ञानयज्ञ कळवे ज्ञानयज्ञ करचे काय ज्ञानयज्ञ म्हळ्यार कसो न्ही देवाल विशय सांगचो देवाल विशय आयकुचो देवाल एक यथार्थ ज्ञान आमकां मेळका म्हळ्यार खातीर सदा सर्व काळ देवाल विशयच आयकलेले विशय चिंतन मंथन करतर सुचें देवाल विशय मना येना ती लक्षण ना ताका ज्ञानयज्ञ म्हणचें यजंतः परमात्माल ज्ञान आमकां जावका म्हूण सांगून सदा सर्व काळ प्रयत्न करतले जनाक यजंतः म्हणलें पळय आतां आमी भगवद्गीता आयकतर आसताची जेवो म्हणटर आसताची जेवो भगवद्गीतेचे उपन्यास घालून आयकतर आसताची म्हणलें क्या ते एक अर्द घंटोच्या पुरो काल घंटोच्या पुरो मुक्काल घंटोच्या पुरो 1 घंटोच्या पुरो तितले वेळ आमी देवाल विशय आयकतर आसता म्हळ्यार ताजे अर्थ कसले आमी देवाल लागीं आसतर आसताची म्हूण वय देवाल लागीं आसता खंय आमी विष्णू केलो जनान म्हणून म्हळ्यार आमगेले अनुभव तो विष्णू सहस्रनाम म्हणून बसतना सहस्रनामा इतल्याक आमी खंय 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 की सकड वचून भोंवून येताची कडेन हो जल्वे सहस्रनाम म्हूण सांगून दिसता तेदन कळटा आमकां आमी आंगनांची नाशिल्लीची म्हूण जाल्यार यजंतः जेवो सतत प्रयत्न करचे जन कशें आसताची म्हळ्यार आमकां आतां विष्णू सहस्रनाम सांगतना ते एक ताजे अर्थानुसंधान करून सांगू प्रयत्न केले म्हूण जाल्यार खंय एक श्लोकाला येतना फक्त न्ही मन ताकडे चमकल म्हूण जाल्यार ते दोळ थंय आमी अर्थानुसंधान करून जेवो मन दिवन म्हणटर आशिल्लीची तेदन आमकां थंय खंय राबला म्हूण आमकां कळटा सुरत सुमुख सूक्ष्म सुखदो सुख तेदना आमी सुखदः देव आमकां सूख दितलो सुरतः आमी देवाक सुरत म्हणल्यार आमकां देव आमगेले निमती चांग सकड देवाला आराधना व्रत उपासन सकड करयसिता सुमुखः देव चंदू म्हूण लेखल्यार आमगेले तोंडार तेंची शांतता सकड येता असल पुरे चिंतन अर्थानुसंधान करून आमी सांगतर आसता म्हणजे पक्कन ते सुखदो नैक जोग्रच्या म्हणटन मन खंय की
जमकल म्हणले क्या तितले आमी मन दवरून म्हणला न्हय तेदन आमी कूड घसेता ओ 10 श्लोक जावन गेलो जाल्यार आमी थंय करप बैल हट्टा रे थंय दुखून सुरू करका इता म्हळ्यार थंय दुखून आमगेलें मन विंगड कडेन जमकलेलें न्हय ते एक नमने आमी ते घडी घडी तशें केलें एक पंत अर्द घंटो आशिल्लो मुखाल घंटो आशिल्ली 1 घंटो वच्चे काय पुरो विष्णू सहस्त्रनाम ते आमकां आमी दिवन घेवची शिक्षा तशी केल्यार मांद्र आमकां परमात्माल वैरीची मन आसता हटा दुखून ते वपास परमात्माल वयर मन दवरचें पळय ताका सतत प्रयत्न म्हणचे ताकाची यजंत म्हणचे त्यांची सतत यत्न परमात्माले विशय आयकुच्याक मंथन करूक पूजन करूक अर्चन करूक हें सदां सर्व काळ मन दवरचें पळय परमात्माला वयर ताका यजंत म्हणचे तेव्हा कशी हांगा सांगता तो यजंतो माम उपासते मिगल उपासन करताची कशी एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वथोमुखम म्हणलें आतां एकत्वेन त्या रितीर परमात्माला आराधन करतले जनाक एक पुरे कडेन एकू परमात्मा दिसता तांकां एकत्वेन खंय पळयल्यार तांकां परमात्माल एक परमात्माल रूप दिसता म्हळ्यार रामाला आराधक रामाक पळयताची सर्व कडेन तांकां राममय कृष्णाला आराधक कृष्णमयम राम भिन्न न्हय कृष्ण भिन्न न्हय नारायण भिन्न न्हय विष्णू तो जाल्यार ಕೆಲವು ಜನ ತೆತ್ತೆ ರೂಪಾವೈರಿ ಭಕ್ತಿ ಮನಸ್ಸು ಕೆಲವು ಜನ ನರಸಿಂಹಾಲ ಆರಾಧಕ ಕೆಲವು ಜನ ರಾಮಾಲ ಆರಾಧಕ ಕೆಲವು ಜನ ಕೃಷ್ಣಾಲ ಆರಾಧನ ಕೆಲವು ಜನ नारायणाला आराधन आख्खा एकत्वेन म्हणजे म्हळ्यार तांणी रामा मात्र सूर दुखून जिवनाचे लास्ट उसरूतय तांकां राम मात्र कृष्णाल भक्तांक कृष्ण मात्र नारायणाल भक्तांक नारायण मात्र ताका एकत्वेन उपासते म्हणजे आनी ताका ताजे खातीर म्हणलें सर्वत्र एक एव नारायणः स्थितः इति एकत्वेन पुराय कडेन खंय पळयल्यार आमकां नारायणूय दिसता जवो कृष्णूय दिसता ताका एकत्वेन म्हणजे त्याची सर्वतो वैलक्षण्येन बहुधा हि तस्य रूपम आभाती इति पृथक्त्वेन तसले पृथक्त्वेन म्हळ्यार कसं न्ही सर्वतो वैलक्षण्येन बहुधा हि तस्य रूपम आभाती तो नारायणूची तो परमात्मोची एकलो परमात्मो एकक वस्तांतू एकक रुपार आसता म्हूण सांगून लेखल्यार तेदन आमकां पृथक्त्वेन आराधन म्हूण दिसता म्हळ्यार आतां काल रुपारी काल नियामक जावन तोच परमात्मस तदनंतर ಕೆಲವು ಜನ सकाळ म्हणटात केशव रूप अशी एकक वेळाक एकक रुपार आसता नामे आमगेले देहांतू एकू परमात्मा वासुदेव अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण अशी हे चतुर्व्यूह म्हणटाची ह्या रुपार आसता आनी ಕೆಲವು ಜನ ಕೇಶವಾದಿ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ರೂಪ ಉಡುಗಾಸ್ ಕೊರ್ನು 24 ರೂಪಾರಿ ದೇವಾಲ परमात्माला उडगास करताची आनी ಕೆಲವು ಜನ 10 अवतार मत्स्यादी दशरूप म्हणटा पळय ताजीन परमात्माला उपासन करची एक परमात्माला उपासन जाल्यार विंगड रूप पळोवन ते पृथक्त्वेन म्हणटाचे आनी जाल्यार एक चिंतन आमकां अंत सुका कसं न्ही म्हळ्यार परमात्माले मूल रूप म्हळ्यार नारायण रुपाक न्ही हें दशावतार आसच्या पुरो केशवादी चतुर्विंशती रूप आसच्या पुरो चतुर्व्यूहाचे वासुदेव अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण रूप आसच्या पुरो कशी आराधन केल्यार कसले भेद ना ते परमात्माल मूल रुपाकय अवताराकय कसले भेद ना जाल्यार साधक जीव तागेले एक अभिरुची म्हणटा म्हळ्यार ताका खंयची रुपारी प्रीती पळय त्या रुपारी परमात्माल चिंतन करता तो ते परमात्माल रुपारी त्याची चिंतन करता तशी रामरुपाचे आराधकू रामरुपारी चिंतन केला कृष्ण म्हळ्यार भारी प्रीत तांणी कृष्णाले रुपार चिंतन करताची जाल्यार मूल रुपाक आनी अवतार रुपा भेद ना म्हूण सांगून तांणी लेखूका तशें जावन बहुधा विश्वथोमुखम म्हणलें म्हळ्यार ही परमात्मा एकक वस्तांतू एकक रुपार आस हेंची विश्वरूप परमात्माले बहुधा सर्वत्र व्याप्त जावन आस तशी ಕೆಲವು ಜನ ರಾಮ म्हळ्यार प्रीती आसच्या पुरो ಕೆಲವು ಜನ कृष्ण म्हळ्यार प्रीती आसच्या पुरो ಕೆಲವು जन नरसिंह देवाल उपासक आसच्या पुरो तशी एक देवाल नाना रुपाची उपासन तांणी करूं पुरोची पळय एक काणीच तुळशीदास आली पळय तुळशीदासू रामभक्त पुरो जनाक गोतस तागेलो भाव एकलो आशिल्लो नंददास म्हूण सांगून तो कृष्णाल व्हड भक्ती कय तांणी पुरसतीर बसतना देवाली चिंतन करचें तांणी जाल्यार तुळशीदासान रामरुपारी चिंतन करचें नंददासान कृष्ण रुपारी चिंतन करचें एक दीस तुळशीदास नंददासा सांगता की तूं रामाक चिंतन कर रे रामाले आराधन करी पळय हांव सगळे जगत्याक पती म्हळ्यार बामणू
म्हळ्यार कशी आतां सीतेक तो पती तशे सगळे जगत्याके जगतपती रामूची म्हूण सांगून सती भावाने रावता गेलं आराधन करता पळय तुवें रामा भक्त तुज्या म्हणटना नंददासू सांगता काय तुगेल रामू तुलसीदासा एक पत्नी व्रत असतो न्हय सुरवेकची तूं तागेल्या सती भावान आस काय म्हणटना हांव वयले तो म्हाका स्विकार करता वे ना न्हय तो एक पत्नी व्रत न्हू तूं वच न्हू तागे लागीं मिगेल कृष्ण पळंगा ताका 16,008 जन बायल आसाची तांगेल मदें आमी तुवय दोग जनय सरवला रे सती भावान ताका प्रीती केला रे ताका काय आमी चड जायनाचे तशें हांव न्हू तूं आनी हांव कृष्णाली प्रीती करया म्हूण सांगून पळय हांन तूं आमकां दिसता तांणी झगड करतावे म्हूण न्ही तांणी तांगेले देवाल आराधन तांकां रामूय एकूच कृष्णूय एकूच म्हूण गोतस जाल्यार तांगेली एक प्रिती म्हणलेली वाडून आसता केलो जना पळय जिलेबी प्रिती केलो जनाची रोटी प्रिती तांकां जामून प्रिती जामून प्रिती आशिल्ल्यान जिलेब दिल्या खायनच म्हूण म्हणलेले खातीर न्ही जाल्यार तांकां जामून आशिल्ले जाल्यार जावचे संतोश आसा पळय जिलेबीन जायना तशीच हांगा ताका रामरुपार करचें रामरुपार प्रिती करचें पळय देवाक भक्ती करचें तितली संतोश कृष्ण रुपार पळयतना तुलसीदासा जायनाशिल्लें तेची नंददासाक कृष्ण रुपाचें आराधन श्रेश्ठ दिसतशील शिवाय रामरुपात न्हय तशी तांगेले एक इच म्हणटात ते तशी संत तुकारामाने तेव्हा एक काणेस समर्थ रामदासाक आमगेल विठ्ठळा पळयत वे तूं यो म्हूण एक पंत पंढरापुरा आपयल काय समर्थ रामदास विठ्ठळाक पळयत नाही तांणी रामा लागीं उलयल्या बरें उलयता खंय हे रामा तूं कुरटार कसो रे हात दवरून राबला तूं तुगेल धनुर्बाण पुरय सोण येयलो तुगेल भावंड खंयसची सीत खंय चमकले सरोय न्हय सोण तूं चंद्रभागा तिरा कसो लायला या पळय निमगीत पळय तेदन तुकाराम सांगता खंय यो राम न्हय समर्थ रामदासा यो विठ्ठल म्हणटना तो सांगता खंय विठ्ठल समर्थ रामदासू म्हाका तूं मिगेल माते काण अन्य कडेन दवर न्हू यो रामू न्हय म्हणल्यार म्हाका यो रामू दिसचो म्हाका रामूची म्हूण सांगता काय म्हणटना आमकां एक संशय असल संत महांतांकय राम कृष्ण एक न्ही भिन्न भिन्न रूप म्हूण दिसता जाल्यार आमी लेकिलान तो कसो आस म्हूण तशें न्ही तांकां खंयची रुपां देव एकू म्हूण म्हळ्यार तांकां गोतस जाल्यार देवाल खंयची रुपां वयर तांकां चड प्रीती की त्याच रुपाचे आराधक तांणी तशें जावन हक्काची बहुदा म्हूण म्हणचें बहुदा विश्वतोमुखम म्हणचें तशें आमकां आतां हांगा कसं कळ्ळें म्हळ्यार ज्ञान यज्ञ म्हळ्यार देवान आमकां दिलेलें ज्ञान आमी पुराय जना पावोवचें म्हूण कळ्ळें स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्य म्हूण आसा आमी वाजिलेले अन्य कळ्याक सांगूक ते सांगना नशें राबून राबल्यार दोश जाता म्हूण आमकां अनंत चतुर्दशीची काणी आयकतना एक वेद विद्या प्रवीण जन एक विप्रो तागेले शिश्यांक ते वेद विद्या दिनाना अशी मोरनो अन्य जन्मान तो आंबेरूक जावन येता ताका एक राशी आंबो जाल्यार कीड भरता शिवाय कोणीय खायनाची व्यर्थताय आंब्यारूक जावं न्हय म्हळ्यार आमी कसले एक दिवका आशिल्ले दुसऱ्या दिनान अशी स्वार्थान जीवन केल्यार आमगेलें जीवन व्यर्थ म्हूण तशें जावन आमी वाजिलेले आशिल्ले अन्यकळ्याक सांगूक यांची ज्ञानयज्ञ म्हूण म्हणचें आनी एकत्वेन म्हूण म्हळ्यार ब्रह्म रुद्रादी देवतेलांतूय अंतर्यामी जावन आशिल्लो एकलो परमात्मो म्हूण म्हळेलें अर्थ शिवाय ब्रह्म रुद्रादी देवय नारायण म्हूण आमी लेखून इवय चूक जाता पृथक्त्वेन म्हळ्यार परमात्माल विंगड अवताराच्यानी इतर रूप चिंतनेकच आमी पृथक्त्वेन म्हणचे तेची बहुधा विश्वतोमुखम म्हूण हांगा परमात्मान सांगिल्लें म्हूण कळका आतां उपासना म्हळ्यार देवाल लागींची आसन आसूचें ताका सुरवेक कसो जेवका आमकां मन जेवका नानतले रे आमी पळय हरिकथा आयकुच्या बैसून मन गरकडे दवरल्या बरी जाता तें कसलें प्रयोजन ना तशें जावन आतां खंयचें काम करतना आमी कामान तूं मन नानतलें रे एक करनाच वे तशें जावन देवाल उपासनेंतूय मुख्य जावन आमकां मन जेवका उपासते म्हळ्यार उपासन करच्याक मनची मुख्य मन दवरून परमात्माल चिंतन केल्यार मात्र सार्थक म्हूण हांगा परमात्मा सांगता मात्र न्ही येदोळते ताणें तागेलें सर्व व्यापकत्व सांगून तागेलें सामान्य ज्ञान तें सांगिल्लें परमात्मो आनीचे 4 श्लोकांत हें जगत्या जावचे सर्व क्रिये मिगिले स्वरूप म्हूण सांगून तागेलें विशेश जावन आशिल्लें ज्ञान
अर्जुनाक सांगता ते कसले म्हूण म्हळें पैची दिसाक आमी पळया. आजी सांगेले गीतेचे सारांश परमात्माले आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.